बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई, बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत, टँकरवर ग्रामस्थांची झुंबड. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल. बीड जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची लक्तर वेशीला. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जमिनीवर झोपवलं. यंदा आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये 5,000 कोटींची कपात. विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे 30 जणांची यादी पाठवली. लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती. धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल. पोलिसांकडून अजून गुन्हा दाखल नाही. शिवाजी कोण होता पुस्तकाचं आज जाहीर वाचन. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 2024च्या तुलनेत 13% मतदान घटलं. 2024ला 71% तर काल 58% मतदान. निवडणूक एकतर्फी असल्यानं मतदारांमध्ये निरुत्साह. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती, मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पाऊल उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणातल्या 4 आरोपींचा एसआयटीनं पुन्हा ताबा घेतला. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार. इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी शक्यता फेटाळली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील नाकेबंदी न हटवण्यावर डोनाल्ड ट्रम्प ठाम. ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक असा उल्लेख केल्यावर संतापाची लाट. भारताकडून कडाडून निषेध. भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासारव. नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. आपण पाहताय एबीपी माझा. टिटवाळ्याच्या ड्रग्ज प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते. ड्रग्ज पेडलर अमीर सय्यदनं एक्स्टसीच्या 25,000 गोळ्या विकल्यात. अमीर सय्यदची लिव्ह इन पार्टनर अश्विनी पॉलच्या चौकशीमध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अमीर सय्यदनं गोळ्यांची परदेशातून तस्करी केल्याचा संशय व्यक्त होतोय. आमिरनं अटकेपूर्वी 5,030 गोळ्या अश्विनीकडे दिलेल्या होत्या. आमिरनं स्वतःच अटकेपूर्वी 20,000 गोळ्या विकलेल्या आहेत. एक्स्टसीच्या गोळ्या कोणाला विकल्या, तस्करीच्या रॅकेटचा सध्या शोध सुरू आहे. ड्रग्ज पेडलर आमिर आणि अश्विनी दोघंही सध्या अटकेत आहेत. पण तब्बल 25,000 गोळ्या आमिरनं विकल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय. सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. सचिन, 25,000 गोळ्या एवढा मोठा आकडा आहे. अर्थात याचं कनेक्शन खूप खोलवर आणि आणखीन किचकट असण्याची शक्यता आहे. काय काय उघड झालंय आतापर्यंतच्या माहितीत? प्रज्ञा, टिटवाळा ड्रग्ज प्रकरणात सातत्याने अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. आताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या आमिर सय्यदचा ताबा परवा पोलिसांनी घेतलेला होता त्याने तब्बल 25,000 गोळ्यांची एक्स्ट्रासी गोळ्यांची तस्करी केल्याचं आता समोर आलेलं आहे. त्यातीलच 5,000 गोळ्या या अश्विनी पॉलच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. सध्या जो आमिर आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, ज्याने सगळ्या ड्रग्सची तस्करी केली होती. मात्र एवढा मोठा ड्रग्सचा साठा नेमका कसा त्याच्यापर्यंत पोहोचला हा एक नक्कीच तपासाचा प्रश्न आहे. पोलीस आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार त्याने ही सगळी ड्रग्सची तस्करी ही परदेशातून केली होती आणि त्यातील जवळपास 20,000 गोळ्यांची विल्हेवाट किंवा त्यांची विक्री देखील त्याने आतापर्यंत केलेली होती. ज्या उर्वरित 5,000 गोळ्या होत्या त्याच्यासाठी तो चांगली किंमत देणाऱ्या ग्राहकाच्या शोधात होता. मात्र ते त्याला जमलं नाही. तत्पूर्वीच त्याला DRने अटक केली आणि त्याची जी लिव्ह इन पार्टनर होती अश्विनी पॉल ही देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने हा सगळ्या 5,000 गोळ्या ह्या सध्या पोलिसांच्या ताब्यात सापडलेल्या आहेत. आता नेमक्या ड्रग्स नेमक्या परदेशातून आणल्या तर कुठून आणल्या, त्यासोबतच त्यांची विक्री ही नेमकी कोणाकोणाला करण्यात आलेली आहे या सगळ्याचा आता पोलिसांकडून तपास केला जातोय. प्रज्ञा. सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. मुंबई
मुंबईतल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये फिल्म इंडस्ट्रीचं कनेक्शन समोर आलंय. ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केलेल्या जिया जेकब ही अभिनेत्री असल्याची माहिती आहे. जिया जेकबच्या बँक खात्यावरती लाखोंचा व्यवहार झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. नेस्को प्रकरणातील इतर आरोपींकडून मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता फिल्म कनेक्शन या सगळ्यामध्ये उघडकीस येते. कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन केलं जाणार आहे. आज संध्याकाळी गोविंद पानसरेंच्या स्मृतीस्थळी पुस्तकाचं वाचन होणार आहे. आमदार संजय गायकवाडांनी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आता आणखी आक्रमक झाले. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून महाराष्ट्रामध्ये गदारोळ उडालेला आहे. कारण आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा आहे ती सुरू झाली, टीका आहे त्या सुरू झाल्या. आता या पुस्तकाचं वाचन आहे ते सार्वजनिकरित्या केलं जाणार आहे. याच ठिकाणी म्हणजे कोल्हापुरातील कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती स्थळाच्या ठिकाणी याचं सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे. केवळ कोल्हापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमध्ये या पुस्तकाचं आहे ते सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे. कारण संजय गायकवाड यांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरली प्रकाशकाला त्याच्यावरून जोरदार टीका आहे ती त्यांच्यावरती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बुलढाण्यामध्ये देखील या पुस्तकाचं सामूहिक वाचन केलं जाणार अशा पद्धतीचा इशारा आहे तो दिलेला आहे. कारण हे पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशा पद्धतीची भूमिका डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे. या पुस्तकाच्या नावावरून याआधी देखील वाद निर्माण झाले. मात्र जोपर्यंत गोविंद पानसरे हयात होते तोपर्यंत त्यांनी त्या संदर्भातले स्पष्टीकरण आहे ते वेळोवेळी दिलेलं आहे. त्यामुळे आता जो वाद निर्माण झालेला आहे तो वाद कुठल्याही या ठिकाणी त्याला अर्थ नाही अशा पद्धतीचे म्हणणं आहे ते डाव्या आघाडीतील कार्यकर्त्यांचं आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील याच पानसरे स्मृतीस्थळाच्या ठिकाणी शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन आहे ते केलं जाणार आहे. आणि या कार्यक्रमाला पानसरे कुटुंब देखील उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीची माहिती मिळते. त्यामुळे कोल्हापूरच नाही तर महाराष्ट्रातल्या महत्वाच्या शहरांमध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं सामूहिक वाचन आता सुरू होणार आहे. विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. दरम्यान कोल्हापूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला आमदार रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. एक्स पोस्ट करत त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. रोहित पवार म्हणतात, सरकारशी संबंधित व्यक्तीविरोधात FIR करणं किती कठीण आहे हे मी स्वतः अजितदादांच्या प्रकरणात, अपघात प्रकरणात फार जवळून अनुभवलंय. प्रकाशक प्रशांत आंबेंच्या FIR वर पोलिसांनी तात्काळ पुढील कारवाई करावी यासाठी प्रशांत आंबी यांच्यासोबत मी स्वतः आज संध्याकाळी पोलीस स्टेशनला उपस्थित राहणार आहे. त्यानंतर पानसरे यांच्या स्मृतीस्थळी होणाऱ्या कार्यक्रमाला कोल्हापुरात देखील उपस्थित असणार आहे. संजय गायकवाड यांचं वैयक्तिक मत असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन म्हणाले. तसंच त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. असे आमदार संजय गायकवाडची जी आता एक ऑडिओ क्लिप बाहेर फिरते तिची सत्यता काय हे फारसं माहीत नाही. पण संजय गायकवाडच्या या विचाराशी पक्षाचं काही संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्ष त्यांचं समर्थन करत नाही. पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही संजय गायकवाड यांच्या विचाराशी सहमत नाही आहोत. असे आमदार संजय गायकवाडची जी आता एक ऑडिओ क्लिप बाहेर फिरते तिची सत्यता काय हे फारसं माहीत नाही. पण संजय गायकवाडच्या या विचाराशी पक्षाचं काही संबंध नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. पक्ष त्यांचं समर्थन करत नाही. पक्षाचा प्रवक्ता म्हणून आम्ही संजय गायकवाड यांच्या विचाराशी सहमत नाही आहोत. आणि परिवहन मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलाय. मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल केला जाऊ शकतो तशी शक्यता आहे. वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 मध्ये मोठे बदल प्रस्तावित आहेत. परिवहन आयुक्तांकडून गृहविभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. सार्वजनिक वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठीचं ज्ञान तपासलं जाणार आहे. मीटर असलेल्या कॅबसाठी परवानगी देतानाही मराठीचं ज्ञान तपासलं जाईल. परवाना नूतनीकरणावेळी मराठी येत असल्याचं दाखवणं बंधनकारक असणार आहे.
त्यामुळे रिक्षा चालकांना मराठी येणं सक्तीचं असेल असा निर्णय होऊ घातलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कायद्यात देखील मोठे बदल होऊ शकतात. वाहन चालकांसाठी नियम 4, 78 आणि 85 मध्ये बदल प्रस्तावित आहेत. परिवहन आयुक्तांकडून गृह विभागाकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील. राजू, कायद्यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. काय प्रस्ताव आहे, कोणकोणते बदल अपेक्षित आहेत? अगदी पाहतो आपण मराठी भाषा जी आहे मराठी चालकांना आलीच पाहिजे. हा वाद जो आहे तो 1 तारखेपासून हा निर्णय करण्यात सुद्धा राजू, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज पोहोचू शकत नाहीये. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी होणारी निवडणूक चर्चेचा विषय ठरतीये. महाविकास आघाडीच्या खात्यात केवळ 1 जागा पडणार असून या जागेवर नेमकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. एकीकडे काँग्रेसनं उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली तरच आम्ही पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलंय, तर त्याचवेळी शरद पवारांची राष्ट्रवादीही उद्धव ठाकरेंसाठीच आग्रही असल्याचं दिसून आलंय. उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढावी अशी पक्षाची आग्रही विनंती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गट नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे, त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. उमेदवारीच्या संदर्भात चर्चा आजच्या बैठकीमध्ये होणं हे काही अपेक्षित नव्हतं. एक संवाद आणि एकंदरीत कोणत्या पद्धतीनं महाविकास आघाडीनं पुढे गेलं पाहिजे या संदर्भातला संवाद अत्यंत महत्त्वपूर्ण होता. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवर खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय तेही पाहूया. माननीय उद्धव ठाकरे यांनी काय स्वतःची उमेदवारी जाहीर केलेली नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं का मी उमेदवार आहे, मला पाठिंबा द्या. काल काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धवजींशी सविस्तर चर्चा केली. फक्त विधान परिषद या एका मुद्द्यावर चर्चा केली नाही, तर भविष्यातल्या अनेक घडामोडी, येणाऱ्या लोकसभा असतील किंवा अन्य काही निवडणुका असतील, एकत्र काही संघटनात्मक कामं या संदर्भात चर्चा झाली. आणि त्यांचा आग्रह होता की राज्यसभेला शरद पवार यांच्यासारखा एक महत्त्वाचा नेता आपण सगळ्यांनी पाठवला. विधान परिषदेच्या एका जागेसाठी उद्धव ठाकरे साहेबांनी जावं. लोकसभा आणि विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप परिषदेत पाठवणार नाही. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधान परिषदेचं तिकीट देताना भाजप जातीय समीकरण देखील साधणार असल्याचं सूत्र सांगतायत. पराभूत झालेल्यांना उमेदवारी न देण्याचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दंडक आहे. लोकांमधून निवडून न येणाऱ्यांचं मागच्या दारानं राजकीय पुनर्वसन होणार नाही असं सूत्रांनी सांगितलं. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून दिल्लीच्या नेतृत्वाला यादी पाठवली गेली आहे. केंद्रीय नेतृत्वाला भाजपकडून 30 जणांची यादी पाठवली गेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय झालाय. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांच्या वतीनं मिळतेय. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातल्या वनाज चौक परिसरात PMPML बसचा ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झालाय. स्मिता एक्सपोर्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड समोर PMT बसनं महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये कचरा वेचण्यासाठी गाडीवर बसलेला कामगार अचानक रस्त्यावर खाली फेकला गेला आणि यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविषयी उन्मत्त बडबड केली आहे. भारत चीन ही नरक यातना देणारी ठिकाणं असल्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये केला. भारत आणि चीनसारख्या देशातून लोक अमेरिकेत येऊन बाळंतपण करत नागरिकत्व मिळवतात असा दावा त्यांनी केलाय. या देशांना हेल होल असं त्यांनी संबोधलं होतं. ट्रम्प यांनी केलेलं विधान अज्ञानावर आधारित असून ते अभिरुचीशून्य आहे असं भारतानं सुनावलंय. भारतानं संताप व्यक्त केल्यावर अमेरिकेच्या भारतातल्या दूतावासानं सारवासारव केली. भारत हा महान देश असून त्याचं नेतृत्व माझे मित्र करतायत अशी ट्रम्प यांची भावना आहे असं दूतावासानं म्हटलंय. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊतांनी काय म्हटलंय आपण पाहूया. हा हिंदुस्थान म्हणजे एकेकाळी 11 वर्षापूर्वी जगातला एक सर्वोत्तम देश होता असं मानलं जायचं. आणि नरेंद्र मोदी आल्यापासून या देशाचा जर नरक झाला असेल तर या देशाची 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदींनी नरकात ढकलल्या, फक्त अमेरिकेतल्या लोकांना नाही. असं कटू सत्य माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं. राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा आजचा 4था दिवस आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित निवृत्ती वेतन योजनेसह 18 मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्यानं आजही संप कायम राहणार आहे. सुधारित पेन्शन योजनेबाबतही कोणताच ठोस निर्णय झालेला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून लेखी आश्वासन येत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकरी संघटनांनी घेतली आहे. तर या संपामुळे सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवरही याचा मोठा परिणाम झालेला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील 600 परिचारिका गेल्या 4 दिवसांपासून संपावर आहेत. परिचारिका संपावर गेल्यानं अर्थातच रुग्णसेवेवर परिणाम झालाय. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका या सगळ्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा 4था दिवस असून बीड जिल्ह्यातील 25,000 कर्मचारी संपात सहभागी झाले. त्यामुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर सर्वाधिक परिणाम दिसून येतोय. जिल्हा रुग्णालयात केवळ अत्यावश्यक आरोग्य सेवा दिली जात असून इतर सगळ्या विभागाचा भार प्रशिक्षणार्थी नर्सेसवर आहे. या संपामुळे ऑपरेशन्स देखील रद्द केल्याची माहिती आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा 4था दिवस आहे. याच शासकीय संपाचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेवरती देखील पाहायला मिळतोय. बीडच्या जिल्हा रुग्णालयात केवळ अत्यावश्यक सेवा जी आहे ती दिली जाते, तर या संपूर्ण विभागाचा जो सध्या या ठिकाणी जे प्रशिक्षणार्थी नर्सेस असतील ते या ठिकाणी हँडल करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अत्यावश्यक सेवा जी आहे ती दिली जाते आहे. या ठिकाणी जिल्हा रुग्णालयातील ही संपूर्ण दृश्य. मॅडम, कशा पद्धतीने तुम्ही हे संपूर्ण मॅनेज करतायत, कारण की बरेच कर्मचारी जे आहेत ते तुमच्या संपामध्ये सहभागी झाले? हो, आज संपाचा 4था दिवस आहे. सर्व परमनंट स्टाफ संपामध्ये आहे. सर्व कामाचा लोड बंधपत्रित अधिपरिचारिका तसेच कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सेसवर आहे. आज इन्चार्ज नसतात, सर्वंट नसतात, सर्व काम एका स्टाफला आणि स्टुडंट नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट मदतीला आहेत. आज 4था दिवस आज पेशंटची ट्रीटमेंट तर वेळेवर जाते, पण त्यांची OT पोस्टपॉन्ड होणं अशी भरपूर कारणं आहेत. पेशंटला खाली CT स्कॅनला नेणं, एक्सरेला नेणं हे प्रॉब्लेम चालूच आहेत. जिथे प्रशिक्षणार्थी जे नर्सेस आहेत त्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण वॉर्ड जो आहे तो हँडल केला जातो आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत, तर दुसरीकडे जे महत्त्वाचे ऑपरेशन्स असतील ते देखील कॅन्सल केल्याचं या ठिकाणच्या नर्सच्या माध्यमातून सांगितलं गेलेलं आहे. बीड जिल्हा रुग्णालयातील बरेच कर्मचारी जे आहेत ते या संपामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचा थेट परिणाम जो आहे तो सध्या या रुग्णसेवेवरती देखील पाहायला मिळतो आहे. आणि त्यामुळेच लवकरात लवकर या शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी देखील मागणी केली जाते आहे. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड.
मुंबईमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून 9 जण कोसळलेत आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. भांडूपच्या जनता मार्केट परिसरात रात्री उशिरा ही घटना घडली आहे. दुर्घटनेत एकूण 11 जण जखमी झालेत, एकाचा मृत्यू झालाय तर 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दोघांवरती उपचार सुरू आहेत. आधी एक जण पहिल्या मजल्यावरून बेसमेंटवर कोसळला. कोसळलेल्या तरुणाला बाहेर काढायला गेलेले 8 जण कोसळले. इमारती शेजारी लग्नकार्य सुरू होतं. कोसळलेल्या 9 जणांमध्ये 6 लग्नकार्यातल्या व्यक्ती तर 3 कामगार सहभागी होते. काल भांडूपमध्ये एक बांधकाम चालू असलेल्या इमारतीमध्ये 11 तरुण हे आले आणि याच ठिकाणी एक दुर्घटना घडली. हे 11 तरुण या ठिकाणी कशासाठी आले हा तर प्रश्न उपस्थित झाला आहे, पण याच ठिकाणी ते 11 तरुण आले होते आणि त्यामध्ये थेट पहिला स्लॅब हा कोसळला आणि ते 25 ते 30 फूट खाली कोसळले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. सध्या आपण बघू शकतो कशा प्रकारे पोलीस संपूर्ण या घटनेची पाहणी करत आहेत. यामध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे ही बांधकाम चालू असलेली इमारत आपल्याला दृश्यांमध्ये दिसते आणि या ठिकाणी संपूर्णपणे लाकडं लावली होती. या ठिकाणी सळ्या देखील बसवण्याचं काम चालू होतं, पण हे 11 तरुण इकडे पोचले आणि या ठिकाणी संपूर्णपणे तो लाकडी ढाचा होता तो कोसळला. यामध्ये सर्व तरुण 25 ते 30 फूट खाली पडले. यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे जवान इकडे दाखल झाले. त्यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आलं, पण त्यामध्ये गंभीर जखमी असलेल्या 2 व्यक्तींपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यासोबत आता पोलीस संपूर्णपणे या घटनेची पाहणी करत आहेत. नेमकं कशामुळे ही गोष्ट घडली, काय नेमकं इकडे त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यासोबत अग्निशमन दलाचे देखील जवान सध्या इकडे पोचलेले आहेत. त्याचसोबत आता संपूर्णपणे ही पाहणी करून नेमकं काय इकडून निष्पन्न निघतं हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील. त्याचसोबत इकडे बाजूलाच लग्न चालू होतं. या ठिकाणीच एक लग्नाचा हॉल आहे आणि हे तरुण या लग्नाच्या हॉलमध्ये आले होते आणि तिकडून ते या ठिकाणी पोचले आणि या ठिकाणी पोचल्यानंतरच ही दुर्घटना घडली. कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. बुलढाणा जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई. बादलीभर पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी कसरत. टँकरवर ग्रामस्थांची झुंबड. माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल. बीड जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची लक्तरा वेशीला. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जमिनीवर झोपवलं. यंदा आरोग्य विभागाच्या बजेटमध्ये 5,000 कोटींची कपात. विधान परिषदेसाठी भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे 30 जणांची यादी पाठवली. लोकसभा विधानसभेला पराभूत झालेल्यांना भाजप विधान परिषदेत पाठवणार नाही. संघटनेत काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार, सूत्रांची माहिती. धमक्या शिवीगाळ प्रकरणी कोल्हापुरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल. पोलिसांकडून अजूनही गुन्हा दाखल नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आज जाहीर वाचन. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीसाठी कायद्यात बदल करण्याच्या हालचाली. गृह विभागाकडे प्रस्ताव सादर. हरकती सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू. बारामतीच्या पोटनिवडणुकीत 2024च्या तुलनेत 13% मतदान घटलं. 2024ला 71% तर काल 58% मतदान. निवडणूक एकतर्फी असल्यानं मतदारांनी पाठ फिरवली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप 4थ्या दिवशीही कायम. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांसंदर्भात सरकारला सहानुभूती. मात्र सरकार जुन्या पेन्शनबाबत ठोस पाऊल उचलत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा संताप. नाशिक TCS अत्याचार प्रकरणातल्या 4घ्या आरोपींचा SITनं पुन्हा ताबा घेतला. कंपनीतील एका कर्मचाऱ्याच्या धर्मांतर प्रकरणात आज कोर्टात हजर करणार. इराणवर अण्वस्त्र हल्ल्याची ट्रम्प यांनी शक्यता फेटाळली. होर्मुझच्या सामुद्रधुनीतली नाकेबंदी न हटवण्यावर ट्रम्प ठाम. ट्रम्प यांनी भारताचा नरक असा उल्लेख केल्यावर संतापाची लाट. भारताकडून कडाडून निषेध. भारत महान देश असल्याची दूतावासाची सारवासार.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सचिननं आपल्या घरीच पत्नी आणि चाहत्यांसोबत वाढदिवस साजरा केला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळींची बाग. नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात चांदीच्या व्यवहारात तफावत आढळल्यानं खळबळ उडाली. भाविकांनी दान केलेली चांदी ही 406 किलो नसून 397 किलोची आहे आणि ही चांदी विश्वस्त मंडळानं नक्षीकाम करून मंदिराच्या गाभाऱ्यात लावलेली होती. त्यानंतर मूर्ती संवर्धन कामामुळे ही चांदी काढून आणण्यात आली होती. यामध्ये 13 ते 14 किलोच्या फरकासंबंधी गेल्या 3 महिन्यांपासून दंडाधिकारी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. मात्र चांदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही असे ट्रस्टचे प्रभारी व्यवस्थापक भगवान नेरकर यांनी सांगितले. चांदीत घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे भाविकांनी अर्पण केलेलं कुंकू, ॲसिडिक कुंकू, त्याच्यानंतर गडावरील नैसर्गिक वातावरण, पावसाळी वातावरण इत्यादीचा विचार करता शुद्ध चांदीमध्ये घट होण्याची जास्त शक्यता असते, असे सराफ यांनी व्यक्त केलेले आहे. या चांदीच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष विश्वस्त मंडळाने गेल्या 3 महिन्यापूर्वीच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कळवण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे. सदरची चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल.